प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूनम धिल्लोनच्या घरी धक्कादायक घटना घडली आहे। पूनमच्या घरी चोरी झाली असून तिच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत। अभिनेत्रीने पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी चोराला ताब्यात घेतला आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील खार येथील बॉलिवूड अभिनेत्री पूनम धिल्लोन हिच्या घरातून सुमारे 1 लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा हार, 35,000 रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरी गेल्याप्रकरणी खार पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। 6 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव समीर अन्सारी वय 37 असे असून तो चित्रकार आहे। पोलीस तपासात निष्पन्न झालं की आरोपी अन्सारी हा फ्लॅट रंगवण्यासाठी 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान अभिनेत्रीच्या घरी होता। यावेळी त्याने उघड्या कपाटाचा फायदा घेत सामानाची चोरी केली। अन्सारीने उघडे कपाट पाहिले आणि संधीचा फायदा घेत चोरी केली। चोरीतील काही रक्कमही आरोपीने वाटून घेतली। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अभिनेत्री पूनम ही मुख्यतः जुहूमध्ये राहते, तर तिचा मुलगा अनमोल खारच्या घरी राहतो। पूनम कधीकधी खारच्या घरीही राहत असते। पोलीस तपासात निष्पन्न झाले की आरोपी अन्सारी 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान फ्लॅट रंगवण्यासाठी अभिनेत्रीच्या घरी होता। यावेळी त्यांनी उघड्या कपाटाचा फायदा घेत सामानाची चोरी केली। अन्सारीने उघडे कपाट पाहिले आणि संधीचा फायदा घेत चोरी केली। आरोपींनी चोरीच्या काही पैशाची पार्टीही केली होती। पूनम धिल्लोनने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। तिने 80हून अधिक चित्रपटामध्ये काम केलं आहे। पूनम धिल्लोनने 1977 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली आणि 1980च्या दशकात ती लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक बनली। पूनम धिल्लोनने तिच्या करिअरची सुरुवात त्रिशूल या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये तिची छोटीशी भूमिका होती। तिचा पहिला प्रमुख चित्रपट नूरी हा हिट ठरला आणि त्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली। पूनम अभिनयासह समाजसेवा आणि राजकारणातही सक्रिय आहे। सक्सेस मिळाल्याच्या काही वर्षांनी तिने चित्रपटामध्ये काम करणे बंद केले। पूनम धिल्लोनने चित्रपट तसेच टीव्ही शो आणि स्टेजमध्ये काम केले आहे। बिग बॉस सारख्या रियालिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती।